खरं सांगू यशाच्या शिखरावर असताना थोडी थंडी होते, पण प्रेक्षकांच्या मायेची उभी एवढी आहे ती थंडी काहीच वाटत नाही. आणि गमत सांगतो, तू लक्षात येईल म्हणाला म्हणून, मी पूर्वी काय होतं, मला हौस होती, मी रस्त्यावर लॉटरीची तिकीटं विकायचो. हो ना. हां, आणि बरेच केलं मी, दिवाळीत उठणं पण विकले आहेत, हो हो. उदबत्त्या विकल्या आहेत. का तर मला हौस होती, कपडे घालायचे, हे करायचं ते करायचं, कुठनं आणणार पैसे, मग आपण स्वतःच्या कमाईने फटाके विक हे विक. तर तेव्हा लॉटरी विकत असताना असं वाटलं नव्हतं की 10 वर्षांनी माझ्या त्या लॉटरीवर चित्र येईल. माझ्या विनोद जो निर्माण झाला तो माझ्या घरातच झाला. म्हणजे आमच्या घरातली गरिबी, त्यामुळे असणारं दुःख हे जिच्या चेहऱ्यावर कधी पाहिलं नाही. सतत हसत राहणारी, दुसऱ्यांना हसवणारी अशी माझी आई. तिच्या पोटी माझा जन्म झाला हे मी माझं मोठं भाग्य समजतो. त्यामुळे लहानपणापासूनच ठरवलं की जी दुःख असतील ती मनात ठेवायची आणि चेहऱ्यावर नेहमी हसत राहायचं आणि लोकांना हसवायचं. त्यामुळे हा विनोद माझ्या अंगात निर्माण झाला. मी माझी आई म्हणजे असं मला उदाहरण सांगतो, हे आता जे यश आहे ते पाहायला ते नाही आहे, पण तिच्यामुळेच मी उभा आहे आता जो कोण आहे तो. तर माझी आई अत्यंत आजारी होती, तिला आम्ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केली होती, पण त्याला संप चालला होता. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये कोणाचाही पायपोस कोणाला नव्हता, सगळं अंधाधुंदी चालली होती तिकडे. तर एकदम माझ्या आईचं नाव उच्चारलं गेलं, रजनी म्हणून, आणि आम्ही लगेच आईला स्ट्रेचरवर बसवलं. तिला हार्टचं दुखणं होतं, स्ट्रेचरवर बसवलं आणि 14व्या माळ्यावर घेऊन गेलो. तिला आतमध्ये नेलं डॉक्टरांनी. माझा मोठा भाऊ आणि मोठी बहिणी पण होती, ती त्यांच्याबरोबर होती. बाहेर आल्यानंतर डॉक्टर म्हणाले, तुम्ही कोणाला आणलं? रजनी बेर्डे नाही, रजनी शाह. आणि म्हणजे विनोद असा त्यातला की आई ज्याला स्टेजवरून त्या बाहेर आली रूममधनं ते हसत होती, कारण तिला अबॉर्शनसाठी आतमध्ये नेलं होतं. त्या कष्टी चेहऱ्यातनं सुद्धा तिच्या चेहऱ्यावर हसू होतं आणि त्या हसून मला सांगत होते मोकापणे की विनोद तुलाच करता येत नाही, सुशिक्षित माणसं तर चांगला विनोद करतात. कॉमेडी करताना हा दुसरा समोरचा आर्टिस्ट सुद्धा फार महत्वाचा असतो. मी एकटाच सगळं करून जातो असं नाही आहे. अच्छा. समोरची ॲक्शन रिॲक्शन जास्ती फार महत्वाची असते. मग त्याच्याबरोबर कॉम्पिटिशन करून उपयोग होत नाही. मग ते काय करतं, मिळून मिसळून काम करायला लागतं. हिंदीमध्ये बरेच पॉलिटिक्स चालतात, नाही असं नाही एकमेकाचं. आपण म्हणतो मराठी माणसं पाय ओढतात असं नाही, तिकडे पण भरपूर पाय ओढणारी माणसं आहेत. काही मराठी पण आहेत, काही हिंदी पण आहेत, काही पंजाबी पण आहेत, सगळेच आहेत. म्हणजे तर तिथं टिकून राहायचं असेल तर सगळ्यांचं मन जिंकायला लागतं. एकतर पहिल्यांदा डायरेक्टरपासून प्रोड्युसरपासून सगळं हसत खेळत मूड तयार करतो. पूर्वी काय होतं, काम मिळवण्यासाठी धावपळ होती, आता कामं मिळतात म्हणून धावपळ आहे. त्यामुळे काम करत राहणं हीच माझी एनर्जी. आणि एखाद्या दिवशी जर माझ्याकडे काम नसेल तर मला असं वाटतं की मग इंडस्ट्रीच्या बाहेर गेलो की काय, मला लोक विचारांची झाली की काय, अशी उगाचच भीती वाटते. म्हणजे काम नसेल तर माझ्या अंगातली एनर्जी जाते, पण ज्याला काम करत असतं त्याला डबल एनर्जी येते.